पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका 2026च्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आज आमच्या शेंद्रे गटातून आमचे उमेदवार उर्मिला शशिकांत पडवळ यांचा आज आम्ही अर्ज दाखल केला। गणामध्ये शेंद्रे गणामध्ये सदा भोसले, मनीषा सदाशिव भोसले आणि निनाम मधून नलिनी किरण पवार यांचा आम्ही अर्ज आता दाखल केलेला आहे। आज एबी फॉर्म आम्हाला आपल्या महायुतीच्या धनुष्यबाणाचा मिळालेला आहे आणि तो भरलेला आहे। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आमच्यावर आता या शेंद्रे गणात आणि गटात आमचं जे प्राबल्य होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना गण किंवा गट असं महाराजांच्या माध्यमातून मागितलं होतं, आम्हाला ते मिळालं नाही। मागच्या ह्याच्यामध्ये जो काय अन्याय झालेला होता त्या अनुषंगाने आम्हाला निश्चित अशी खात्री वाटते यावेळी उदयन महाराजांच्या माध्यमातून आम्हाला नाराजी होण्यामुळे आम्ही महायुतीच्या इच्छातून आपण धनुष्यबाणाचा स्वीकारलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे। आमचे उमेदवार उर्मिला शशिकांत पडवळ आणि नलिनी किरण पवार आणि मनीषा सदाशिव पवार, कारण सगळे नौखे आहेत आणि आता आपण या 2-3 तासामध्ये ही व्यवस्था केली। कारण काल संध्याकाळी आम्हाला समजलं की अशा पद्धतीचं कुणालाच कुठेही गणामध्ये आणि गटामध्ये उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। कदाचित दोन्ही महाराजांनी एकत्र बसून निर्णय घेतला असता आणि योग्य पद्धतीची उमेदवारी दिली गेली असती तर कदाचित हा निर्णय घेतला। आणि खास करून मी एवढं निश्चित सांगेन, महायुतीमध्ये धनुष्यबाण आहे, कमळ आहे, त्याच पद्धतीनं आपला घड्याळ आहे, तर आम्ही धनुष्यबाणाचे आम्हाला त्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि शंभूराज देसाई साहेब मंत्री आपले आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी महेश शिंदे साहेब यांचा सुद्धा प्राबल्य या ठिकाणी आहे आणि असं वाटतं महायुतीमधून आम्हाला धनुष्यबाण मिळावा आणि त्यांच्यासाठी आम्ही लढावं, असं आम्हाला महायुतीसाठीच आमची शक्ती आहे। तर निश्चितपणे आम्हाला ताकद हे धनुष्यबाणातून मिळेल आणि निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचून धनुष्यबाण त्यांच्याजवळ पोहोचून हे निश्चित मिळवू।